महाशिवरात्री 2026 पूजाविधी, मुहूर्त आणि साहित्याची संपूर्ण माहिती. नमस्कार. उद्या 15 फेब्रुवारी 2026 रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या या भागात आपण महाशिवरात्रीची पूजा घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करावी, त्यासाठी कोणते साहित्य लागेल आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे याची सविस्तर माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पूजेसाठी आवश्यक साहित्य. पूजेला बसण्यापूर्वी पुढील साहित्य एकत्र करून ठेवावे, जेणेकरून पूजेमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. अभिषेकासाठी दूध, दही, शुद्ध तूप, मध आणि साखर या सर्वांचे मिळून आपण पंचामृत तयार करणार आहोत. सोबतच गंगाजल किंवा शुद्ध पाणी ठेवावे. पत्री आणि फुले. महादेवांना अत्यंत प्रिय असलेले बेलपत्र, धोत्र्याची फुले आणि पांढऱ्या रंगाची फुले. पूजा द्रव्ये: हळद, कुंकू, भस्म किंवा विभूती, चंदनाची उटी आणि अक्षता, अगरबत्ती, धूप आणि गाईच्या तुपाचा दिवा. नैवेद्य: ताजी फळे, मिठाई किंवा साखरेचा नैवेद्य. पूजा विधी. आता आपण पाहूया पूजेची साधी आणि सोपी पद्धत. स्नान आणि संकल्प. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर देवासमोर बसून महाशिवरात्रीच्या व्रताचा मनोभावे संकल्प करावा. शिवलिंग अभिषेक. सर्वात आधी शिवपिंडीवर शुद्ध जल अर्पण करावे. त्यानंतर आपण तयार केलेल्या पंचामृताने मनोभावे अभिषेक करावा. शुद्धीकरण. पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध जलाने अभिषेक करावा आणि पिंडी स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी. विलेपन. महादेवांना चंदनाचा टिळा लावावा आणि भस्म किंवा विभूती अर्पण करावी. बेलपत्र अर्पण. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत किमान 3 किंवा 11 बेलपत्रे अर्पण करावीत. लक्षात ठेवा, बेलाचे पान नेहमी उलटे, गुळगुळीत बाजू पिंडीला टेकवून व्हावे. धूप, दीप आणि आरती. शेवटी अगरबत्ती आणि दिवा ओवाळून वातावरणात शुद्धता निर्माण करावी. देवाला नैवेद्य दाखवून मनापासून आरती करावी. महत्त्वाचे मुहूर्त आणि तिथी. 2026. यावर्षी महाशिवरात्रीचा उत्सव 15 फेब्रुवारी 2026 म्हणजेच रविवारी साजरा केला जाणार आहे. मुख्य पूजेची वेळ निश्चित काळ रात्री 12:28 ते पहाटे रात्रीचा 1:18 पर्यंत असेल. ही 50 मिनिटे पूजेसाठी अत्यंत फलदायी मानली जातात. मंत्र. पूजेदरम्यान सातत्याने ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करावा. व्रताचे नियम. या दिवशी पूर्ण दिवस उपवास करावा, फलाहार घ्यावा आणि शक्य असल्यास रात्री जागरण करून शिवस्मरण करावे. महाशिवरात्रीचे महत्त्व. या व्रताचे फळ अत्यंत मोठे आहे. असे मानले जाते की या रात्री महादेवाची पूजा केल्याने सर्व पापांतून मुक्ती मिळते. कौटुंबिक सुखासाठी आणि सुखद वैवाहिक जीवनासाठी हे व्रत सर्वश्रेष्ठ मानले जाते. शिवाशी एकरूप होऊन मोक्षप्राप्तीसाठी हे व्रत आवर्जून केले जाते. तर अशी ही महाशिवरात्रीची सोपी आणि शास्त्रोक्त माहिती. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराला पाठवा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलचे सदस्य व्हा. धन्यवाद. हर हर महादेव.